नमस्कार बालमित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत यामध्ये गणित विषयाचा सराव करणार आहोत। आता आपण 1.1 पाहूयात। स्वाध्याय 1.1 प्रश्न पहिला आहे 7, 5, 3, 3, 5, 7 ही संख्या पुढीलपैकी कोणती? पर्याय पहिला आहे 753, 357। तर आपण 753 आणि 357 असं वेगवेगळं वाचू शकणार नाही। पर्याय दुसरा आहे 753,357। 753,000 हे बरोबर आहे, पण 357 आपण वाचू शकणार नाही। पर्याय तिसरा आहे 753,357 हे योग्य आहे। आपण पाहूया कसं योग्य आहे ते। आपण वाचन करूया। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 7,53,357 म्हणजेच 753,000 आणि 357। पर्याय 3 मला योग्य वाटतो, तरीही आपण चारही पर्याय पाहायचे आहेत। चौथा पर्याय आहे 753,357। तर आपण 357 म्हणू शकणार नाही, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे। आपण प्रश्न दुसऱ्याकडे वळूयात। 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? ज्यावेळेस आपण मोठी संख्या बनवतो त्यावेळेस मोठा अंक आधी घ्यायचा, 9, मग थोडासा छोटा 8, पुन्हा आहे 6, पुन्हा आहे 4 आणि पुन्हा आहे 1। तर आपल्याला 5 अंकी बनवायची, 1, 2, 3, 4, 5 5 अंक दिलेले आहेत आणि त्यापासून 5 अंकी बनवायचे आहे। तर संख्या बनते 98,641। ज्यावेळेस आपण मोठी संख्या बनवतो त्यावेळेस मोठ्या अंकाने सुरुवात करायची, आणि ज्यावेळेस आपण लहान संख्या बनवतो तेव्हा लहान अंकांनी सुरुवात करून संख्या बनवायची। तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 98,641। प्रश्न तिसरा आहे 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती आहे? 5 अंकी लहानात लहान संख्या, आपण ज्यावेळेस लहानात लहान संख्या बनवतो त्यावेळेस आपण शून्य वाढवतो। 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या। ज्यावेळेस आपण लहानात लहान संख्या बनवतो तेव्हा शून्य वाढवत जायचं आहे, आणि मोठ्यात मोठी बनवायची तेव्हा 9 वाढवत जायचे। आता 4 अंकी मोठ्यात मोठी म्हणलं तर 9,999 ही संख्या बनेल, आणि यांच्यातील अंतर म्हणजे वजाबाकी। तर शून्याचे झाले 10, याच्याकडून उसना घेतला, शून्याचे झाले 10, याने याला दिला म्हणून 10चे झाले 9, याने याच्याकडून घेतला, शून्याचे झाले 10, याला दिला म्हणून 9, शून्याचे झाले 10, याने याला दिला म्हणून 9, आणि ह्या एकाने याला दिलेत म्हणून 0। 10तून 9 गेले 1, 9तून 9 गेले 0, 0, 0, 0, याच्यातील अंतर आहे 1। किंवा आपण तोंडी पण काढू शकतो। जेव्हा 9,999 मध्ये आपण 1 मिसळतो तेव्हा 10,000 बनतं, म्हणजे कितीचा फरक आहे तर 1चा फरक आहे। ठीक आहे। प्रश्न चौथा 8, 0, 3, 1 आणि 6 हे अंक वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या लिहा। पहा, मी मगाशीच सांगितलेलं आहे की लहानात लहान संख्या बनवताना आपल्याला लहान अंक आधी घ्यावा लागतो। मग तुम्हाला वाटेल की 8, 0, 3, 1, 6 यामधील कोणता अंक घ्यावा? 0 सुरुवातीला घ्यावा असं तुम्हाला वाटेल, पण 0 न घेता आपल्याला 1 सुरुवातीला घ्यायचा आहे। जर तुम्ही 0 घेतला तर ती संख्या 4 अंकी बनेल, म्हणून 1, 0, 3, 6 आणि 8 ही 5 अंकी लहानात लहान संख्या तयार होते। 1, 0, 3, 6, 8 लहान संख्या बनवताना लहान अंक घ्यायचेत, लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे, म्हणजे चढता क्रम घ्यायचा आहे। संख्या बनणार आहे 10,368। बघा पर्याय कुठे आहे? 10,368। पहिला आहे 10,386, दुसरा आहे 10,683, तिसरा आहे 10,368 आणि चौथा आहे 10,638। तर आपलं उत्तर आहे 10,368, पर्याय क्रमांक 3, किंवा डायरेक्ट तुम्ही पर्यायावरून सुद्धा उत्तर काढू शकता।
प्रश्न 5व्याकडे जाऊयात. प्रश्न आहे 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. ज्याचं संख्याज्ञान परफेक्ट आहे त्याला हे उत्तर लगेच येणार आहे. पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 16,000 ही नाही होणार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 1,00,000 आहे, नाही होणार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष यात पण 1,00,000 आहे, नाही होणार. आपल्याला 16,00,000 हवं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 16,813 म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? म्हणजे कमाल म्हणजे काय तर मोठी संख्या आणि किमान म्हणजे काय तर लहान संख्या, की मोठ्या संख्येकडून आपल्याला लहान संख्येकडे जायचं आहे. मोठी संख्या सुरुवातीची मोठी पाहिजे. बघा, आपण पर्यायावरून जाऊयात. 81,427 मोठी संख्या आहे. त्यानंतर 16,378 लहान आहे. 82,341 पुन्हा मोठी घेतली आहे, म्हणजे इथं क्रम चुकलेला आहे. आपण इथेच हे चूक ठरवूयात आणि पर्याय क्रमांक 2 कडे जाऊयात. पर्याय 2 पहा, 16,378 लहान आहे. आपल्याला पुन्हा 63,178 मोठी आहे. म्हणजे सुरुवातीला किमान दिली आहे आणि मग कमाल. आपल्याला तसं नाही आहे, आपल्याला कमाल म्हणजे मोठी संख्या, मोठ्या संख्येकडून आपल्याला लहान संख्येकडे जायचं आहे. म्हणजे दुसराही पर्याय चुकीचा आहे. पर्याय 3 कडे जाऊयात. पहा, 81,427 आणि त्यानंतर 82,341 म्हणजे इथंही चुकलेलं आहे. आधी लहान दिली आणि मग मोठी दिली आहे. आपल्याला मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं आहे. मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणं म्हणजे उतरता क्रम. बघा, पर्याय क्रमांक 4, 82,341, 81,427, 63,178 आणि 13,378. तर हे बरोबर आहे की मोठ्या संख्येकडून, कमाल संख्येकडून आपण किमान संख्येकडे गेलेलो आहोत. प्रश्न 7वा पाहूयात. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? लहान संख्या बनवताना लहान अंक आधी घ्यायचा, 0 घ्यायचा नाही. आपल्याला 1 घ्यावं लागणार आहे. 1, 2 नंबरला आपण 0 टाकायचा आहे, कारण आपल्याला तो 1 नंबरला घेता येत नाही आहे. 1, 0, तर आपण इथं 3 घेऊयात, त्यानंतर 4 घेऊयात आणि त्यानंतर 5 घेऊयात. म्हणजे 10,345 ही संख्या बनली. बघा, शेवटी 5 असलं की विषम तर आपोआपच होणार आहे. मग ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ती संख्या विषम असते. त्यानुसार ही संख्या विषम झाली आणि लहानात लहान बनवताना आपण लहान अंक आधी घेतला, म्हणून उत्तर येणार आहे 10,345. आपण पर्यायामध्ये पाहूयात. 10,345, 10,453, 10,543, 10,435. तर पर्याय क्रमांक 1, 10,345 हे आपलं उत्तर आहे आणि तेच उत्तर असणार आहे. पहा, या स्वाध्यायामधलं शेवटचं गणित आहे 8वं. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ, ओळ म्हटलं तर आडवी असते, स्तंभ म्हटलं तर उभा असतो, आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर x, y आणि z याची किंमत काय आहे? आपण इथं एक चार्ट काढून घेऊयात, कारण इथं थोडंसं काम केलेलं आहे. 8, 1 इथं आहे x, 3 y, इथं आहे z आणि इथं आहे 4, 9 आणि 2. तर आपल्याला आडवी ओळ, उभी ओळ आणि तिरकी ओळ या सर्वांचीच बेरीज आपल्याला किती आली पाहिजे तर सारखी आली पाहिजे सगळ्यांची. आपण करून बघूयात. पहा, इथं 8, 8मध्ये 4 मिसळे 12, 12 आणि 3 15. इथली बेरीज 15 आहे, म्हणजे आपल्याला सगळीकडे 15च हवं आहे. 8 आणि 9, 8 आणि 1 9, 9मध्ये किती मिसळल्यावर 15? 9मध्ये 6 मिसळल्यावर 15, म्हणून एक्सची किंमत आपण समजा 6 धरूयात तोपर्यंत. 6, 7, 7 आणि 8 15. आता आपण उभं पाहूयात किंवा तिरकं पाहूयात. 8 आणि 2 10, 10मध्ये किती मिसळल्यावर 15? 10मध्ये 5 मिसळल्यावर 15, म्हणून वायची किंमत आपण 5 धरली.
ठीक आहे, आता आपण थोडंसं आडवं पाहूयात. 3 आणि 5 8. 8मध्ये किती मिसळल्यावर 15? 8मध्ये 7 मिसळल्यावर 15, म्हणून झेडची किंमत 7. आता आपण टॅली करून बघूयात. 8 आणि 1 10, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15 येते. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15 येते. आणि पुन्हा उभी पाहूयात. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15 येते. म्हणजे एक्सची किंमत आहे 6, वायची किंमत आहे 5 आणि झेडची किंमत आहे 7. म्हणून पर्याय क्रमांक 1 6 5 7 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे.